आज सकाळी येणं श्लोकचं टक्कल करायला घेतलं होतं कारण आता त्याची भरपूर सारी केस वाढली होती ना. आता उन्हाळा पण चालू झालेला आहे आणि त्याच्याने भरपूर पातळ केस आली होती. म्हटलं त्याचं ना एकदा परत टकलं करून घेऊया म्हणजे छानपैकी जाड अशी केस वगैरे येतील. आता सकाळीच पप्पांनी ना मशीन घेऊन त्याचं टकलू करायला घेतलं होतं पण तो इतका मान हलवत होता त्याला मशीनची भरपूर भीती वाटत होती. त्याच्यामुळे आम्ही दोघांनी त्याला जाम धरून त्याच्यानं सगळे असे मस्त टकलू करून घेतला. त्याला छान अंघोळ वगैरे घातली आणि आमचं टकलू कसं दिसतं नक्की कमेंट करून सांगा. आता पप्पा दिवसभर घरी असले ना त्याला भरपूर वैताग येतात, त्याला मुद्दाम चिडवत असतात. त्याच्यामुळे तो असं चिडीक जातो आणि माझ्याकडे तर मम्मा मला पप्पा भरपूर चिडवतात. आता थोडंसं ऊन उतरल्याच्या नंतर म्हटलं थोडंसं बाहेर फिरून येऊया, मस्त काहीतरी चमचमीत खाऊन येऊया. आता मस्तपैकी बाहेर निघालो नाही की आमच्या श्लोक असं पप्पाला जाम धरून बसतो की पडू नये म्हणून. इतका भारी बसतो ना हा आमचा टकलू. मग मस्तपैकी गेल्याच्या नंतर आहे ना मस्त गरमागरम छान मस्का पाव घेतला होता. ते खाल्ल्याच्या नंतर गरमागरम असा वडापाव खायला गेलो होतो. आता गॅसच्या टंचाईमुळे ना हे माणसाने वेगळंच काहीतरी जुगाड केलं होतं. असं पेट्रोलवरतीच हे वेगळंच काहीतरी गॅस चालू होता. मस्तपैकी गरमागरम वडापाव खाल्ला. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.